गृह खाते यांच्या निर्देशानुसार नागरिक संरक्षण कार्यालय नाशिक यांच्या वतीने ओझर विभाग नागरिक संरक्षण दल नाशिक यांच्यातर्फे मॉक ड्रिलचे आयोजन सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी ओझर बस स्थानकात करण्यात आले होते। कोणतीही आपत्ती ही न सांगता येते, त्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची कसोटी घेणारी ऑपरेशन अभ्यास ही मॉक ड्रिल ओझर बस स्थानक येथे यशस्वीरित्या पार पडली। या मॉक ड्रिलच्या माध्यमातून प्रशासनाने आपली यंत्रणा, समन्वय आणि प्रतिक्रिया क्षमता प्रभावीपणे सादर केली। महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशानुसार आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शन तत्वानुसार या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 5 वाजता सायरन वाजवून ड्रिलला सुरुवात करण्यात आली। बॉम्बस्फोट व आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीचे वास्तववादी अनुकरण करण्यात आले। ड्रिल दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर, प्राथमिक उपचार व बचाव कार्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। सायरन, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, बचाव उपकरणांची चाचणी झाली। यावेळी मुख्याधिकारी किरणजी देशमुख, निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक, पोलीस निरीक्षक समीर केदार, मंडल अधिकारी विधाते, ग्राम महसूल अधिकारी सागर शिल्के, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके, नागरिक संरक्षण दल उपनियंत्रक, नागरिक संरक्षण दल नाशिक श्री अतुल जगताप सर आणि स्वयंसेवक यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। या संदर्भात OTVशी बोलताना अतुल जगताप सर यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार सर्वांना। या ठिकाणी आपल्याला हवाई हल्ला झाल्याची सूचना मिळालेली आहे नागरिक संरक्षण दलाला, त्याप्रमाणे पुढची कारवाई होत आहे। सायरन झाल्यानंतर बॉम्बच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सर्वांनी खाली जमिनीवर झोपतात, जेणेकरून बॉम्बचे उडणारे जे कण आहे ते शरीरावर इजा करू नये याप्रमाणे सायरन या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि रेड मेसेज व्हाईट आलेला आहे, झाला आहे। मुख्यालयाकडून पुढील सूचना आलेली की हवाई हल्ला झालेला आहे, विमान शत्रुपक्षाने आपल्याकडून पुढे गेलेला आहे। याच्यानंतर तुम्हाला वॉर्निंग भेटणार आहे, ती वॉर्निंग भेटल्यानंतर सर्वांनी सारख्या सिग्नलकडे लक्ष द्यायचे। आता जे लोक जखमी झालेले आहेत त्यांच्यावर आमचे नागरी संरक्षण दलाचे लोक प्रथम उपचार करतील। या ठिकाणी जो बॉम्ब हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब पडलेले, बिल्डिंग्स पडलेले आहे, सामान्य नागरिक याच्यात जखमी झालेले आहेत, काही ठिकाणी आग देखील लागलेली आहे। ही आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण दलाचे काही तज्ञ व्यक्ती येतील, त्यानंतर काही जखमी पडलेले आहे, त्या जखमींना वेगवेगळ्या पद्धतीने प्रथमोपचार करतील, उचित पद्धतीने त्यांना प्रथमोपचारापर्यंत अथवा हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यात येईल। HL ओझर
ही जी जागा जी आहे मॉक ड्रिलसाठी, इथे एक विभाग आहे आपल्या नागरी संरक्षण दलाचा, जवळच या ठिकाणी आपलं HL आहे, एअरफोर्स स्टेशन आहे, असं महत्त्वाचं ठिकाण या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांसाठी आपण कशा पद्धतीने जेव्हा बॉम्ब हल्ला होतो, संपत्तीची जीवितहानी होते, त्यावेळेस कशा पद्धतीने आपण लोकांना सहकार्य केलं पाहिजे याबाबतची माहिती जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे। सिव्हिल डिफेन्स ट्रेनिंग जे आहे ते अनेक ठिकाणी नाशिक शहर असेल, देवळी कॅम्प असेल, ओझर असेल या ठिकाणी दिलं जातं। आता हा जो पॉईंट दिलेला आहे तो कॅज्युअलिटी कलेक्टिंग पॉईंट आहे, प्रथमोपचार केंद्र आहे या ठिकाणी। या प्रथमोपचार केंद्रामध्ये जे कॅज्युअलिटी आहेत, जे जखमी झालेले व्यक्ती आहेत, त्यांना प्रथमोपचार त्या ठिकाणी दिला आहे। तिथे डॉक्टर सेवा जे आहे, डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। अनेक ठिकाणी बिल्डिंग पडलेल्या आहेत, इलेक्ट्रिक असेल किंवा साधी आग असेल, तेलाची आग असेल, अशा विविध आगी ज्या आहेत ती त्या ठिकाणी लागलेल्या आहेत। आता या ठिकाणी तेलाची आग जी आहे ती विझवण्यासाठी या पद्धतीने काही सेकंदामध्ये आग जे आहेत ते नागरी संरक्षण दलाचे ट्रेन जवान जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ ती आग जी आहे ती विझवलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की फायर ब्रिगेडला आपण फोन केलेला आहे आणि फायर ब्रिगेड एकदम तात्काळ आपली सेवा जी आहे ती त्या ठिकाणी येते आहे। ॲम्ब्युलन्स जी आहे ती सुद्धा जखमींना नेण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी या ठिकाणी आलेली आहे। अनेक जखमी झालेले आहेत, जखमींना प्रथम उपचार केल्यानंतर जे जखमी जास्त सिरियस असतात त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्स मधून हॉस्पिटलमध्ये, शासकीय हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी दिलं जातं। म्हणून हे ट्रेनिंग जे आहेत तुम्ही त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। महाराष्ट्र शासनाचं नागरी संरक्षण दल या ठिकाणी कार्यरत आहेत। महाराष्ट्र शासनाचं गृह खातं जे आहे त्याच्या अंतर्गत असणारे होमगार्ड आहेत, त्याच्या अंतर्गत पोलीस जे आहेत हे या ठिकाणी आपल्याला सहकार्य आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात। युद्धकालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला दिसून येईल की फार मोठ्या प्रमाणावर अफवा पसरण्याची शक्यता असते, परंतु तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की आकाशवाणी केंद्र असेल किंवा TV असेल, अशा ज्या प्रशासकीय ऑथेंटिक सूचना देणाऱ्या, माहिती देणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांनाच तुम्ही त्यांच्यातर्फे जी माहिती येणार आहे ती त्या ठिकाणी तुम्ही घेतली पाहिजे आणि तीच माहिती जी आहे ऑथेंटिक राहील, कायदेशीर राहील आणि योग्य आणि खरी राहील। कोणत्याही अफवांवर तुम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही। तेलाची आग असेल, साधी आग असेल, आता तुम्हाला दिसून येईल की तेलाची आग जी आहे ही आग लागण्यासाठी 3 गोष्टी ज्या महत्वाच्या असतात, त्याच्यात ऑक्सिजन त्या ठिकाणी कट झाल्यानंतर तात्काळ आग जी आहे ती विझलेली आहे। आता एक शेजारी झोपडी जी आहे किंवा एक घर जे आहे त्याला मोठी आग लागलेली आहे, मग अशा वेळेस ती आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेड जे आहे ते या ठिकाणी येत आहे आणि त्या आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत। सर्व नागरिकांना विनंती आहे की याच्यानंतर तुमच्यासाठी माहिती देण्यासाठी पहिली ॲम्ब्युलन्स, दुसरी ॲम्ब्युलन्स जी आहे पुढील जखमींना नेण्यासाठी तात्काळ प्रथमोपचार केंद्र जे आहे त्या ठिकाणी आलेली आहे। उरलेले जखमी आहेत, इंजुर्ड पर्सन आहेत, ते त्या ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्समधून जातील। या ॲम्ब्युलन्समध्ये लोड करताना प्रथमतः डोक्याचा भाग जो आहे तो पुढे असतो, वाहून येताना पायाचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी। या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये जखमी व्यक्तींना लोड केलेला आहे। फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। काउन्सिल ओझरची फायर ब्रिगेडची गाडी जी आहे आग नियंत्रणात करण्यासाठी आलेली आहे। फायर ब्रिगेड हे अतिशय तात्काळ सेवा देणारं आणि संपत्ती आणि जीवितहानी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून फायर ब्रिगेड अत्यंत महत्वाचं असतं। काही
उपनियंत्रक श्री अतुलजी जगताप सर, तसेच सर्व सिनियर PI होमगार्डचे सर्व त्या ठिकाणी हे मॉकड्रिल यशस्वी करण्यासाठी सहकार्य करत आहात. आता या ठिकाणी पूर्ण सिव्हिल डिफेन्सवाले इंट्रीजमध्ये होतील, होमगार्डवाले इंट्रीजमध्ये उभे राहतील. अच्छा, सर्वांना नमस्कार. तुमच्याशी मला बोलण्यापेक्षा मला नागरिकांशी बोलणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी मॉकड्रिल केली आहे आणि अपेक्षा अशी असते की नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये जास्त असला पाहिजे. तर इकडे ह्या साईडला जे नागरिक उभे आहेत, सगळ्या नागरिकांकरता काही सूचना आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे की भारत पाकिस्तानमधला तणाव चालू आहे. किती आपण ठरवलं की दोघांमध्ये संधी झाली तर रात्रीच्याला परत काहीतरी होत असतं. त्याच्यामुळे हे आता किती दिवस चालणार हे आपण सांगू शकत नाही. त्याच्याकरता तयारी म्हणून केंद्र सरकारने ह्या मॉकड्रिल ठरवलेल्या आहेत. केंद्र सरकारने निर्देश दिलेले आहेत की आपल्याला ह्या मॉकड्रिल कंटिन्यू चालू ठेवायचे आहेत. जोपर्यंत वरतून मेसेज येत नाही, जोपर्यंत वरतून एखादा महत्त्वाचा संदेश येत नाही, तोपर्यंत ह्या मॉकड्रिल आहेत, या मॉकड्रिल चालू राहणार आहेत. आता या मॉकड्रिलमध्ये काय आहे, आपण नागरिकांनी काय समजायचं, नागरिकांनी काय विचार घ्यायचे त्याच्यामधून. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या हद्दीमध्ये जेव्हा आपल्याला सायरनचा आवाज ऐकायला येतो, आपल्या हद्दीत जेव्हा सायरन कमी जास्त आवाजात आपल्याला ऐकायला येईल, तर सायरनचे 2 प्रकारचे आवाज असतात. एक पहिला आवाज म्हणजे सायरन जेव्हा कमी जास्त आवाजात ऐकू येतो त्याचा अर्थ काय, आणि सायरन एकाच आवाजात वाजायला लागला तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, हे पहिलं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. जेव्हा सायरन कमी जास्त आवाजात वाजेल तर त्याचा अर्थ शत्रूचं विमान हल्ला करणार आहे, किंवा मिसाईलचा अटॅक होणार आहे, किंवा ड्रोनचा अटॅक होणार आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आहे जी ही सगळी इन्फॉर्मेशन वेगळ्या वेगळ्या एअरफोर्स स्टेशनवरून नाशिकमध्ये येते. वेगळ्या वेगळ्या एअरफोर्स स्टेशन मुंबईच्या हेड ऑफिसला जाते. मुंबईचं हेड ऑफिस म्हणजे आमचं रिजनल सिव्हिल डिफेन्स कंट्रोल सेंटर आहे. तिकडे एअरफोर्सचे सगळे मेसेजेस येतात. एअरफोर्सचा मेसेज त्यांच्याकडे पोहोचला की त्यांच्याकडनं वेगवेगळ्या ठिकाणी तो मेसेज पाठवला जातो. हा मेसेज आल्यानंतर मग सायरन सिस्टीम ऍक्टिव्हेट केली जाते आणि सायरन वाजवलं जातं. आता नागरिकांनी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी, दुकानदारांनी या ठिकाणी काय करायचं आहे की जेव्हा तुम्हाला सायरन कमी जास्त आवाजात ऐकायला येईल त्यावेळेला आपण काय पोझिशन घ्यायची आहे. आता बघा, सायरनचा आवाज आला याचा अर्थ त्या शहरावरती बॉम्बचा हल्ला होणार, आणि तुम्ही सायरनचा आवाज ऐकून सुद्धा चालत राहिलात किंवा तुमचं काम करत राहिलात आणि आजूबाजूला कुठे बॉम्बचा ब्लास्ट झाला, मिसाईलचा अटॅक झाला, मिसाईलचा स्फोट झाला, तर त्या बॉम्बचे तुकडे उडत असतात. ठीक आहे, ते बॉम्बचे तुकडे उडल्यानंतर तुम्ही जर उभे असाल तर तो तुकडा तुम्हाला सहज लागू शकतो, तुम्ही इंजोर्ड होऊ शकता, तुम्ही जखमी होऊ शकता. तर याच्याकरता तुम्हाला सायरन ऐकायला आला किती फायदे ते आपण बघूया. ठीक आहे, इथून जी टीम आहे, आपले सिव्हिल डिफेन्सचे जॅकेट सगळे एकदा जमिनीवर झोपून दाखवा मला. या ना, झोपून दाखवा. ओके, या पद्धतीमध्ये सगळ्यांनी झोपलं पाहिजे. याच्या मागचं कारण बघा काय, जर तुम्ही उभे असाल आणि बॉम्बचा ब्लास्ट कुठेही झाला तर बॉम्बचा तुकडा तुमच्या अंगाला लागू शकतो, तुम्ही इंजर्ड होऊ शकता. हेच तुम्ही जर ह्या पद्धतीने झोपलेले असाल तर जो तुम्हाला लागणारा तुकडा होतो तुमच्या वरून पास होऊन निघून जाईल, तुमची इंजुरी व्हायचे चान्सेस फार कमी आहेत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, सायरन कमी जास्त आवाजात वाजला, युद्धाच्या काळात तुम्हाला विमानांचा आवाज येतोय, त्यावेळेला आपण सगळ्यांनी, नागरिकांनी, सगळे जे काही युनिफॉर्म ऑर्गनायझेशन आहे यांनी सुद्धा ज्या ठिकाणी त्यांनी ह्या पद्धतीने झोपलं पाहिजे. एक, झोपल्याचा फायदा, बॉम्बचे स्प्लिंटर्स, बॉम्बचे तुकडे तुमच्यावरून निघून जातील. दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला इथे दिसतंय की तुमच्या हाताचे कोपर जमिनीला टेकवलेले आहेत. आपण घरात जसं आरामात झोपतो तसं झोपायचं नसतं. आपण समजा छाती जमिनीला टेकवून झोपलोय त्याचाही लॉस आहे. समजा एखादा बॉम्ब आला, आपण ह्या पोझिशनमध्ये किंवा घरी जसं झोपतो तसं, तर त्याच्या शॉकवेव्हमुळे एखादा कमजोर हृदयाचा माणूस असेल तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याचा हार्ट बंद आहे. तुम्ही जर कोणाची वाट बघत बसाल की हे मदतीला येतील किंवा ते मदतीला येतील, असं काही होणार नाही. नागरिकांनी स्वतःहून पुढे येणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला लवकर या दोघं जण. बघा, या ठिकाणी लक्ष द्या, एकदम सोप्या पद्धती आहे. माझ्या समोर जर कोणी जखमी माणूस पडला असेल तर आपण कसं उचलू शकतो त्याला. ओके, चला, काही हरकत नाही. तुम्ही सोडू नका, तुम्ही सोडू. थांबव, काय घाई करू नका. एक जण कोणीतरी या लवकर. यांना त्यांच्या हातावर बसवा जरासं, दोन्ही गळ्यात हात टाका, त्यांच्या गळ्यात हात टाका दोन्ही, खाली वाका. ओके, बसवा त्यांना. थांबा, उभे राहा.
जर तुमच्या समोर एखादा वजनदार माणूस आला की ज्याच्या पोटाला पाठीला कुठेतरी बॉम्बचे स्प्लिंटर लागले, जखमी झालेला आहे, नागरिक म्हणून ऍज अ पब्लिक म्हणून तुम्ही कोणालाही मदत करू शकता. तुम्ही एकटे उचलू शकत नसाल तर या पद्धतीने तुम्ही त्याला उचलून एका कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी कुठेतरी घेऊन जाऊ शकता. आता समजा एखादा लहान मुलगा माझ्यासमोर जखमी झालेला आहे, ठीक आहे, त्या लहान मुलाला मला उचलून घेऊन जायचंय, तर आपण ती तिकडे तोंड करा, जा चालत. बघा, ही सगळ्यात लहान मुलांना उचलून घेऊन जायची सोपी पद्धत आहे, जे तुम्ही सगळे मदत करू शकता. ओके, फायरमन कोण दाखवेल मला? चला एक फायरमन या, एक फायरमन या. सावकाश 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 सावकाश, आरामात, सावकाश चालत. ओके, ही पद्धत जी आहे याला फायरमन लिस्ट बोलतात. जोपर्यंत पब्लिक मदत करत नाही आपण बाकीच्या लोकांना वाचवू शकत नाही. लक्षात आलं सगळ्यांना? आता मला सांगा, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता, ज्या घरामध्ये राहता ते ठीक आहे, पण बऱ्याच ठिकाणी आग पण लागणार आहे. आता आग लागली आहे तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुम्हाला खालती उतरायला त्या आगीच्या धुरामधनं जायचंय, तर तुम्ही काय केलं पाहिजे त्या ठिकाणी? सगळ्यात पहिले हातरुमाला आपला जो आहे तो ओला करायचा, आपल्या नाक आणि तोंड झाकून घ्यायचं आणि जमिनीवर जमिनीवर रांगतो की नाही आपण, कारण धूर जो आहे तो वरती जमा होत राहतो आणि तुम्ही उभे राहिले तर धुरामुळे तुम्ही बेशुद्ध पडू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कुठेही आग लागलेली असेल त्या ठिकाणी धूर असेल तर धुरामधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे, तर नाक आणि तोंड आपण ओल्या हातरुमालाने झाकून घ्यायचं, जमिनीवर झोपायचं आणि सावकाश जमिनीवर क्राउडिंग करत, त्याला क्राउडिंग मेथड बोलतो, जमिनीवर घसरत आपण पुढे जायचं. हे सगळं आपण करायला पाहिजे. तुम्ही जर बोलाल फायर डिपार्टमेंटची गाडी येईल, पोलीस डिपार्टमेंटची गाडी येईल, होमगार्डची माणसं येतील, सिव्हिल डिफेन्स येईल आणि मगच जखमींना उचलू, या आज टीम तुम्हाला या ठिकाणी दिसतात. इमर्जन्सीमध्ये समजा 50 ठिकाणी बॉम्ब पडलेले असतील तर सगळ्यांनी ठिकाणी या टीम पोहोचू शकत नाही, हे तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे? आपल्याकडे फायर टेंडर, फायर इंजिन 2 असतील किंवा 3 असतील किंवा एकच असू शकेल. आणि आपल्या शहरामध्ये सध्या शत्रूकडे असेही बॉम्ब तयार आहेत, अशा प्रकारचे बॉम्ब तयार आहेत की जसा पाऊस पडतो एखाद्या शहरावरती तसे जळणारे तुकडे त्या शहरावरती पडू शकतात. आणि तुम्ही सगळेजण जर घरात जाऊन लपले तर ते छोट्या तुकड्याला जी आग लागलेली आहे त्या छोट्या आगीचं रूपांतर मोठ्या आगीत रूपांतर होईल आणि आपल्या घराचं, आपल्या शहराचं फार मोठं नुकसान होईल. त्यामुळे आपल्याला आगी विझवता पण यायला पाहिजे, लोकांना मदत करता यायला पाहिजे, पण सगळे नागरिक जेव्हा बाहेर येतील तेव्हाच आपण काम करू शकतो. मला सांगा, हे जे आपण मॉकड्रिल केलं हे फक्त एक शो म्हणून केलेलं नाहीये, हे सगळ्या नागरिकांना समजावं की त्या इमर्जन्सीमध्ये आपण काय करू शकतो. तुम्ही सगळ्यांनी हे मॉक एक्झरसाइज बघितलंय, बरोबर आहे? मला सांगा, इकडे जेवढे पब्लिक उभे आहे, जेवढे नागरिक उभे आहेत, या नागरिकांमध्ये उद्या समजा ओझरवरती हल्ला झाला, तर तुमचं ओझर किती महत्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे? एक वेळ नाशिकवर हल्ला कमी करतील पण ओझरकडे पहिले येतील. समजा ओझरवरती जर हल्ला झाला तर इकडे जेवढे नागरिक उभे आहेत, मला सांगा तुमच्या नागरिकांपैकी असं किती जण पट्टीशी मदतीला येतील? हात वर करा जरा, सगळ्यांनी हात वर करा जर, किती जण मदतीला येतील? व्हेरी गुड, सगळ्यांनी मदत करायला यायचंय. सगळेजण एकत्र येऊन काम करतील तेव्हाच आपला ओझर, आपला नाशिक, आपल्या देशाला आपण वाचवू शकतो. ठीक आहे साहेब, हात खाली करा. ओके, धन्यवाद. मॉकड्रिल आरोग्य विभागाचे या ठिकाणी व्यक्ती आहेत, फायर डिपार्टमेंटचे माणसं आहेत, अग्निशमन विभाग, नगर परिषद आणि मुख्याधिकारी साहेब आणि आमचे महसूलचे या ठिकाणी आलेले RNT सर. आपण या ठिकाणी एक मॉकड्रिल ऑर्गनाईज केली होती. वास्तव तुमचे आपण सगळ्यांचे आभार मानायचे, आपण पब्लिकचे आभार मानूया की पब्लिकचे व्यक्ती, पब्लिकचे नागरिक, पब्लिक सगळे या ठिकाणी मॉकड्रिल पाहण्याकरता आले आणि काही विशिष्ट अधिकारी पण या ठिकाणी आलेले आहेत, पण मी त्याचं नाव घेत नाही, त्यांच्याशी बोलेल नंतर मी ह्या विषयावरती. तरी आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचं रिपोर्टिंग दिलेलं असेल. भारत पाकिस्तान सध्याची बॉर्डरला जी एक विचित्र अशी परिस्थिती सुरू झालेली आहे. या परिस्थितीमध्ये आपल्या भारत देशावरती जो बॉर्डर लाईनला जो हल्ला केला जातो आहे, त्या बॉर्डर लाईनचा जो हल्ला केला जातो आहे, असाच हल्ला जर आपल्या नाशिकवर झाला
तर नाशिकमधले नागरिक, नाशिकमधले गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, नाशिकमधलं पोलीस डिपार्टमेंट, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड्स, आरोग्य विभाग, हे सगळे अशा आपत्तीला तोंड देण्याकरता कशा पद्धतीने त्या ठिकाणी तोंड देऊ शकतील, कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतील, याच्याकरता एक मॉक एक्झरसाईज हे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आपण वेगळ्या एरियामध्ये करतो आहे. या मॉकड्रिलमध्ये आजची जी मॉकड्रिल झाली, मॉक एक्झरसाईज झाली, या मॉक एक्झरसाईजमध्ये शत्रूचा हवाई हल्ला झाल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतो, तर बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे लोक जखमी होतील, तुम्ही त्या ठिकाणी पहिले सायरनचा आवाज येईल. शत्रूचं विमान जेव्हा हल्ला करायला येतं, तर शत्रूचं विमान हल्ला करायला आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या एरियामधले सायरन वाजवले जातात. मग काही ठिकाणी इलेक्ट्रिकली ऑपरेटेड सायरन आहेत, काही ठिकाणी हँड ऑपरेटेड सायरन आहेत. तर हे सायरन कमी जास्त आवाजात वाजले की नागरिकांनी समजायचं आहे की शत्रूचा हवाई हल्ला काही वेळात होतोय किंवा मिसाईल अटॅक होतोय, ड्रोन अटॅक होतोय, असा त्याचा अर्थ होतो. असे सायरन ऐकायला आल्यानंतर आपण सगळ्या नागरिकांनी सायरन ऐकायला आले किंवा शत्रूच्या विमानांचा आवाज ऐकायला आला तर आपण जमिनीवरती एका विशिष्ट पद्धतीने झोपलं पाहिजे, जेणेकरून बॉम्बच्या स्प्लिंटर्स, बॉम्बचे तुकडे उडाले तरी आपल्याला लागणार नाही. या पद्धतीने आपण जमिनीवर झोपलं पाहिजे. शत्रूचा हवाई हल्ला होऊन गेला की त्याच्यानंतर पुन्हा सायरन जे आहे ते एकाच आवाजात 2 मिनटं वाजणार आहेत. पहिलं जो सायरन वाजणार आहे तो 2 मिनटं कमी जास्त आवाजात वाजेल आणि हल्ला होऊन गेल्यानंतर सायरन एकाच आवाजात 2 मिनटं वाजणार आहे. एकाच आवाजात सायरन वाजला तर याचा अर्थ होतो की आता हल्ला होणार नाही. मग हल्ला होणार नाही त्याच्यानंतर मग जे आपण जखमी झालेले नागरिक आहेत, काही चांगले नागरिक असतील, सिव्हिल डिफेन्सचे माणसं आहेत, होमगार्डचे त्या ठिकाणी जवान आहेत, या सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन नागरिकांना मदत करणं अपेक्षित आहे. जे आपण आजच्या मॉकड्रिलमध्ये बघितलं की त्या ठिकाणी नागरिकांमध्ये नागरिकसुद्धा मदतीला आलेत, होमगार्डचे जवान आलेत, सिव्हिल डिफेन्सचे जवान आलेत, हे सगळे ज्या ठिकाणी दुर्घटना घडली होती त्या ठिकाणी मदतीला आलेत आणि तिकडच्या जखमी लोकांना उचलून एक ठराविक ठिकाणी त्यांना जमा केलं. हे ठराविक ठिकाणी का जमा केलं तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येऊ शकेल आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना लवकरात लवकर ॲम्ब्युलन्समध्ये लोड करून त्यांना जवळच्या हॉस्पिटलला पाठवता येईल. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की फायर इंजिनची गाडी आली, या ठिकाणी फायर टेंडर आलं. फायर टेंडर त्या ठिकाणानंतर त्या दुर्घटनेच्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी आग लागलेली असते ते आग विझवण्याचं काम फायर डिपार्टमेंटने केलेलं आहे. अशा पद्धतीने इकडं जखमी झालेले लोक आपण बघितले तर जखमी लोकांना आरोग्य विभागाने त्या ठिकाणी मदत केलेली आहे. मी या ठिकाणी जी मॉकड्रिल झाली अतिशय उत्तम अशी मॉकड्रिल झाली. या मॉकड्रिलमध्ये सहभागी असलेले सगळे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, त्याच्यानंतर फायर डिपार्टमेंटचे आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, होमगार्डचे आहेत, सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. अशी जर फ्युचरमध्ये आपल्या ओझरवरती जर अशी काही दुर्घटना घडली तर आपण सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी होणारं नुकसान कमी करू शकतो अशी मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू.